नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आपण बघतोय MRTP कायद्याची सिरीज. MRTP म्हणजे काय? महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट या नावाचं दिलेलं आहे. हा कायदा कशासाठी आहे की इथली जी शहरं आहेत त्यांचं नियोजनबद्ध पद्धतीने विकास करण्यासाठीच्या तरतुदी या कायद्यात दिलेल्या आहेत. मग हा कायदा कोण वापरतो? हा कायदा मुख्यत्वे 4 संस्था वापरतात. स्थानिक प्रशासकीय संस्था आहे, त्याच्यातलं एक आहे महानगरपालिका वापरते, दुसरं आहे नगरपालिका वापरते, तिसरं आहे नगर परिषदा वापरतात. या तिघांच्या व्यतिरिक्त अजून एक बॉडी असते किंवा अजून एक संस्था आहे, ते म्हणजे पुण्यामध्ये जसं PMRD आहे, हे प्राधिकरण आहे. असं तुमच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळं प्राधिकरण असेल जे नियोजनाचं काम करतं. त्या ज्या काही प्राधिकरण संस्था आहेत त्या वापरतात. तर या 4 बॉडीज मुख्यत्वे हा कायदा वापरतात. का वापरतात? कारण या चौघांकडे टाउन प्लॅनिंग म्हणजे शहरांचं नियोजनबद्ध पद्धतीने विकास व्हावं या अनुषंगाने पॉवर्स आहेत आणि त्यांना त्यांचं थेट संबंध असतो, म्हणून हे लोक वापरतात. आता नियोजनबद्ध पद्धतीने एखादं शहर विकसित करायचं असेल तर MRTP कायद्याच्या अंतर्गत एक महत्वाची तरतूद येते, ते म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन अनाऊन्स करणे. त्या प्लॅनच्या अंतर्गत एखाद्या विभागाचा, एखाद्या भागाचा किंवा एखाद्या अख्ख्या शहराचा डेव्हलपमेंट प्लॅन घोषित करणे. तिथल्या लोकांच्या सोयीसाठी त्या ठिकाणी किती मीटरचे रस्ते आपण आखतोय, कुठे शाळेसाठी आरक्षण ठेवतोय, कुठे प्लेग्राऊंडसाठी आरक्षण, कुठे हॉस्पिटलसाठी आरक्षण, कुठे पाण्याच्या टाकीसाठी आरक्षण, या सगळ्या सोयी सुविधा काय काय आपण नियोजित केल्या त्या या प्लॅनमध्ये दाखवायच्या असतात आणि हा प्लॅन प्रकाशित करायचा असतो. मग तिथल्या स्थानिक लोकांनी हरकती घ्यायच्या असतात आणि कुठल्या कुठल्या गोष्टी तिथल्या स्थानिक लोकांना नको आहेत, त्यांचं ऑब्जेक्शन आहे, या सगळ्या गोष्टी लिखितपणे हरकती मागवल्या जातात. त्याच्यावर सुनावणी घेऊन मग एकदा फायनल ड्राफ्ट प्लॅन जो आहे, फायनल प्लॅन घोषित करून तो मंत्रालयातून मंजूर करून आणतो. एकदा मंजूर झाला की मग तो 10 वर्षासाठी तुमच्या जमिनी तिथे आरक्षणाच्या अंतर्गत येतात, तुम्हाला काही करता येत नाही. आता तुम्हाला अजून एक प्रश्न पडेल, म्हणजे हा भूसंपादनाचा कायदा आहे का? नाही, हा भूसंपादनाचा कायदा नाही. MRTP कायदा जो आहे हा टाउन प्लॅनिंग आणि डेव्हलपमेंटचा कायदा आहे. पण या कायद्यान्वये जेव्हा तुमचा विकास आराखडा, आपण ज्याला डेव्हलपमेंट प्लॅन म्हणतो, आता जे सांगितलं ते घोषित करतो, तेव्हा तुमच्या जमिनी यांच्यावर आरक्षण पडतं या प्लॅननुसार. म्हणजे थेट भूसंपादनाचा नसला तरी आरक्षण पडत असल्यामुळे भविष्यात ह्या संपादित होणार. म्हणजे आडमार्गाने भूसंपादनाचा कायदा आहे तसं पाहिलं तर, पण थेट भूसंपादनाचा कायदा नाही. मग जेव्हा केव्हा तुमच्या या जमिनी आत्ता आरक्षित झाल्यात, त्याचा जेव्हा ऍक्च्युअल संपादन होईल तेव्हा तुम्हाला भूसंपादनाचा कायदा जो आहे त्याच्या तरतुदीनुसार मोबदला देण्याची सोय त्या कायद्यानुसार होईल. या कायद्यात मोबदला देण्याची सोय नाहीये. तर या कायद्यात विकास आराखडा तयार करणे, त्यासाठी आरक्षण घोषित करणे, एवढंच या कायद्याचं काम आहे. याच्या व्यतिरिक्त बाकी पण काम आहे जे आपण या सिरीजमध्ये पुढे बघूया. एक महत्वाचा प्रश्न विचारला जातो, सर हा जेव्हा डेव्हलपमेंट प्लॅन हे घोषित करतात, समजा अख्ख्या मोठ्या भागासाठी, समजा 10, 12, 15 गावासाठी हा समजा प्लॅन घोषित केला, एक पूर्ण बेल्ट, मग तिथे जे गावठाण येतं त्या गावठाणाच्या आतमधल्या, हद्दीच्या आतमधल्या जागेला सुद्धा या प्लॅनचे आरक्षण पडतात का? किंवा गावठाणचा जो आतमधला भाग आहे तो एक्सक्लूड होतो? बऱ्याच लोकांना असंच वाटतं की गावठाणाच्या हद्दीतील आतील भाग एक्सक्लूड केला जातो आरक्षणातून, असं वाटतं, पण तसं नाहीये. गावठाणाच्या हद्दीतील भागाला आरक्षणातून एक्सक्लूड करावं, वगळावं अशी तरतूद MRTP कायद्यात तरी नाहीये. त्याच्यामुळे आसपासच्या, पुण्याच्या आसपासच्या परिसरात बऱ्याच गावांवर जो डेव्हलपमेंट प्लॅन पडलाय त्याच्यातल्या गावकऱ्यांना जे वाटतं की आमच्या गावठाणाच्या हद्दीतील आतमधल्या भागात आरक्षण पडणार नाही असं ज्यांना वाटतं, त्यांनी तो गैरसमज दूर करावा. आरक्षणातून गावठाणाच्या हद्दीतील आतील भाग सोडण्याची तरतूद या कायद्यात तशी दिलेली नाहीये. त्याच्यामुळे गावठाणाच्या हद्दीच्या आतमधील भागात सुद्धा तुमच्या जमिनी आरक्षित केल्या जाऊ शकतात. ही झाली MRTP कायद्यातील जी बेसिक गोष्ट आहे, ती म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन कसं घोषित करतात, कुठे करतात आणि त्याची एकूण प्रक्रिया काय असतं आणि त्याचा कालावधी 10 वर्षाचा असतो.
एकदा 10 वर्ष पूर्ण झाले की त्याच्यानंतर नोटीस पाठवून तुम्ही चॅलेंज करू शकता किंवा परचेज ऑफर करू शकता. आणि जर ती ऑफर नाही स्वीकारली तर मात्र तुमच्या जमिनीवरचं आरक्षण तुम्ही रद्द करून घेऊ शकता. अशी तरतूद सुद्धा आहे, ते डिटेलमध्ये आपण पुढे बघूया. तर मित्रो, ही होती माहिती की गावठाणाच्या हद्दीच्या आतमधील जमिनीवर MRTPच्या अंतर्गत आरक्षण पडते का, या अनुषंगाने कायदेशीर तरतूद आणि माहिती. आता 2 सूचना. थेट फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही. खूप महत्वाचं काम असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज टाका. आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे. बाय.